आतल्या जगामध्ये काय असतो हे आपल्यालाच माहीत असतं आणि बाहेरच्या जगामध्ये आपण खूप छान वागत असतो सगळ्यांशी. आतमध्ये भले काही असो, समोरच्याशी बोलताना तर आपण गोड असतो, बोला भांडू नये प्रत्येक. मग सुखी कधी होऊ आपण या प्रश्नाचं उत्तर देते जेव्हा आपण हे आतलं जग सुद्धा सुंदर करू ना, निर्मळ करू ना. निर्मळ हा शब्द निर्मळ करू ना आपण जेव्हा हे आपलं आतलं जग, त्यावेळी आपण सुखी होऊ. आणि हे मी नाही सांगत, हे माऊलींनी सांगून ठेवलं. आणि मग संतांना ही जी काही सगळी दृष्टी आहे, ही दृष्टी जी आहे, आत्मज्ञान जे आपण म्हणतोय, जो विषय आपण घेतलेला आहे तो प्राप्त झालेला असतो. संतांच्या विश्वाकडे पाहण्याची जी काही दृष्टी आहे ती दृष्टी ज्ञानदृष्टी असते. आपली दृष्टी अज्ञान दृष्टी. आपण अज्ञानी आहोत हे आपण पहिल्या 2 वाक्यातच सगळ्यांना प्रचिती आली की आपण ज्ञानी आहोत का? नाही, आपण अज्ञानी आहोत. संतांची दृष्टी ही ज्ञानदृष्टी असते. त्याच्यामुळे त्यांच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा असतो. जगाच्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन समतोल नजरेने ते सगळीकडे बघतात. समत्व सगळीकडे त्यांना दिसलेलं असतं. हे मोठं ते छोटं असं त्यांच्यासाठी नसतो. त्यांच्यासाठी एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे परमात्मा. बरोबर. आणि त्याचं जर उदाहरण समजून घ्यायचं असेल तर एक छानसं उदाहरण आहे की सोनाराच्या दुकानामध्ये आपण गेलो. स्त्रियांचा तर अत्यंत आवडीचा विषय. सोनाराच्या दुकानामध्ये आपण जातो. आपण गेलो समजा कानातले घेण्यासाठी, बरोबर. तर कानातले घेण्यासाठी आपण जातो, पण आपण गोष्टी किती बघतो पण सोनाराच्या दुकानात गेलो. आपण नेकलेस बघतो, आपण अंगठ्या बघतो, जे जे काही तिथं दिसतं आहे सुंदर सुंदर, त्याकडे आपलं मन आकृष्ट होतं. ते बघायला म्हणजे आपण ते आपल्याला असं मोहून घेतं सगळं काही. त्या गोष्टींकडे आपण अगदी आकर्षित होतो आणि बघतो. परंतु सोनारासाठी मात्र ते काय असतं? सोनारासाठी ते सगळं सोनंच असतं. तो त्याच्यामध्ये भेदाभेद करत नाही, बरोबर की नाही? तशी दृष्टी संतांची असते. त्यांच्यासाठी सगळं काही सारखंच असतं. त्यांच्यासाठी मोठं छोटं असं काहीही नसतं. आणि ज्ञानदृष्टी तशीच असते. आपली सोनाराच्या दुकानात गेलो, मी उदाहरण ते सांगते की आपली दृष्टी अज्ञान दृष्टी असते, संतांची दृष्टी ही ज्ञानदृष्टी असते. आणि मग पुढे परमात्मा जो आहे, ईश्वर आपल्या सगळ्यांना पाहतो, आपल्या सगळ्यांना माहिती. याला त्या परमेश्वराला बघण्याचा आपण किती प्रयत्न करतो? नाही का? आपल्याला असं वाटतं आपण 2 माळ जपल्या म्हणजे आपल्याला परमात्मा प्राप्त होईल. बऱ्याच जणांना असं वाटतं रोजच्या रोज हरिपाठ म्हटला म्हणजे झालं, मोक्ष मिळाला. असं नसतं. परमात्मा प्राप्त होण्यासाठी आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो सर्वत्र आहे, परंतु आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो का? आपण त्याला, मी आधी पण ते सांगितले की आपण त्याला फक्त एक देव या मूर्त संकल्पनेमध्ये त्याला धरून ठेवलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या संदर्भात एक शेवटची गोष्ट इथे सांगते की एक गुरु होते, त्यांचे 2 शिष्य होते. त्या दोन्ही शिष्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि मग गुरुजींनी त्या शिष्याला सांगितलं की आता मी फक्त तुमची एक शेवटची परीक्षा घेणार आहे आणि मी तुम्हाला तुमची पदवी काय आहे ती प्राप्त होईल. तर एक दिवस त्या गुरुंनी दोन्ही शिष्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या हातामध्ये एक कबूतर दिलं आणि त्यांना सांगितलं की जाऊन या कबुतराची मान जिथे कोणी पाहत नाहीये अशा ठिकाणी जाऊन कबुतराची मान फिरवून या. पहिला शिष्य गेला धावत धावत एका आडोशाला, कबुतराची मान फिरवली, गुरुंकडे आला, म्हणाला झालं का? दुसरा शिष्य मात्र थोडासा ज्ञानी होता, सूक्ष्म बुद्धीचा होता, निर्मळ मनाचा होता. त्याने ते कबूतर हातात घेतलं आणि इकडे तिकडे जागा बघायला लागला. त्याला कुठे कोणीच नाही अशी जागा सापडेल. मग तो कुठे गेला? जंगलामध्ये गेला, निर्मनुष्य जंगलामध्ये गेला. परंतु तिथं सुद्धा पशु पक्षी पाहतच होते, त्याच्याकडे पाहतच होते. गुरुंनी काय सांगितलं होतं? जिथे कोणीच पाहणार नाही अशा जागी जायचं. मग आता काय करावं? मग शेवटी त्याला थोडेसे प्रयत्न करून एक जागा सापडली आणि तो कबुतराची मान फिरवणार. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की कबूतर आपल्याकडे आणि आपण कबुतराकडे बघतोय. तसाच धावत धावत गुरुंकडे आला आणि गुरुंना म्हणाला की गुरुजी, कोणी पाहत नाहीये अशी जागाच मला सापडली नाही. आणि गुरु म्हणाले, तू परीक्षेमध्ये पास झालास.
म्हणजे काय, आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे कोणी पाहत नाही, पण कोणतीतरी शक्ती आपल्याकडे कायम लक्ष ठेवून आहे, ह्या जाणीवेने आपण आपली सगळी कर्म केली पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे. अशी जर त्या शिष्यासारखी सूक्ष्म बुद्धी आपल्याला प्राप्त झाली, निर्मळ मन आपल्याला प्राप्त झालं, तर आपल्याला आत्मज्ञानाचा बोध होऊ शकतो.